नमस्कार. नाटकात काम उत्तम पद्धतीनं करणाऱ्याला नाट्य कलावंत म्हणतात आणि त्याच्यावरही कडी करणाऱ्यांना म्हणजे अगदी उत्तम काम करणाऱ्याला नटसम्राट म्हणतात. हा नटसम्राट नाटक नावाचा प्रकार एक हाती पुढे नेत असतो. राजकारणातल्या अशाच खेळ उत्तम करणारा म्हणजे नाटकाचा खेळ करणारा नटसम्राट होतो, तर राजकारणाचा खेळ करणारा कटसम्राट होतो. आणि अशा कटसम्राटाच्या सारीपाटावर नवनवे डाव कसे चालू आहेत ते मला तुम्हाला सांगायचं आहे. काय भन्नाट काम करतात नाही कटसम्राट. आता कटसम्राट कोण म्हटल्यावर पुन्हा लगेच तुमच्या डोळ्यासमोर जे काही चित्र उभं राहतं त्याला मी जबाबदार नाही. म्हणजे उगाच कशाला तुम्हीच विचार करा. कटसम्राट असा शब्द उच्चारल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर कोण उभं राहतं म्हणजे तुम्हीच ठरवायचं. ते तुमच्या डोळ्यासमोरच्या प्रतिमेला मी जबाबदार आहे का? तुम्हाला उगाच कोणतरी अजून वाटेल, हा एक आहे का, तो एक आहे का, तुम्हाला 4 माणसं वाटतील, मी काय करू. पण ह्या कटसम्राटाच्या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. सारीपाटावर नवे डाव टाकायला सुरुवात केली आहे कटसम्राटाने. मला गंमत याची वाटते की अशी वेगवेगळी माणसं पेरून ठेवलेली असतात. आपण करायचं वेगळं आणि दुसऱ्याला करायला लावायचं वेगळं. झालं काय, शरद पवार एकनाथ शिंदेंना भेटायला किंवा लोकांना भेटायला एकनाथ शिंदेंच्या दालनात गेले. बरोबर आहे. आणि ते दालनात गेल्यावर तिथे एकनाथ शिंदेंनी त्यांचं स्वागत सत्कार केला. त्यावर संजय राऊत बोलले. आता हा जुना प्रकार झाला सगळा, ह्यात नवं काही नाही. नवं काय घडलंय का? कटसम्राट खतरनाक असतात ना, तुमच्या लक्षात ठेवा. नवं काय घडलंय ते बिहारचं बेणं म्हणजे आहे भूमिहार. सांगतो आपण शाहू फुले आंबेडकरी विचारधारा करणारा म्हणून. हा भूमिहार असल्यामुळं असला ब्राह्मण आमच्यात नको म्हणून तिथे वेगळंच आंदोलन घडतं. आपल्याकडे झालं होतं. तो कन्हैया कुमार तारणहार नव्हे कारणहार महाराष्ट्रात आला. आणि शरद पवार ज्या शिंदेंच्या दालनात लोकाला भेटले त्या शिंदेंना शिवीगाळ करून गेला, वाईट बोलून गेला. काय वजूद, स्वाभिमान, शर्म, उठ बोले तो उठने वाले. ऐका ना. लोगों पे कोई बयान देने की जरूरत नहीं है जिनका अपना कुछ है ही नहीं. एकनाथ शिंदे का क्या है? अमित शाह अभी फोन करेगा, कहेगा एक टांग पे खड़ा हो जाओ, तो एक टांग पे खड़ा हो जाएंगे. फिर कहेगा कि सर के बल खड़ा हो जाए, तो सर के बल खड़े हो जाएंगे. इस आदमी की कोई राजनीतिक वजूद है? कोई स्वाभिमान है? इस आदमी को थोड़ा सा भी शर्म है? इस देश में गौरवशाली मराठा इतिहास है. उसकी राजनीति से निकला हुआ व्यक्ति आज अमित शाह के चरणों में सरेंडर है, और जिसके सामने सरेंडर है वो ट्रंप के सामने सरेंडर है. ऐसे लोगों पे कोई बयान देने की जरूरत नहीं है. म्हणजे पवार शिंदेंचं महत्व वाढवत कोणाला इशारा देत होते मला माहित नाही, सांगतो ते पण. आणि इकडे शिंदेंचं महत्व कमी करायला कन्हैया कुमार बोलत होता. म्हणजे शिंदेंची इज्जत काढणे असा तो प्रकार होता. पण काढत कोण होतं? कन्हैया कुमार. ज्या कन्हैया कुमारला राहुल गांधींनी आपल्या गाडीवर चढू दिलं नव्हतं, हकलून लावलं होतं चढू नको म्हणून. त्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ केला होता, बघायचा आहे का? बघा. त्याला हकलून दिलं होतं. ज्याला स्वतःचा स्वाभिमान नाही तरी जाऊन चिटकतो, वजूद नाही, काही जमलं नाही करायला बिहारमध्ये, शर्म नाही, तो वजूद, शर्म आणि स्वाभिमान या गोष्टी बोलतो. ज्याला गाडीवर येऊ दिलं नाही ते असो. मग शिंदेंच्या विरोधात बोलायला लावायचं कारण काय? हा सारीपाटावरचा नवा डाव आहे बरं का. म्हणजे एक डाव शिंदेकडे जाण्याचा, मग ठाकरे नाराज, ठाकरेंची नाराजी राऊतांच्या तोंडून बाहेर, आणि मग महाराष्ट्रात त्याच वेळेला पॅरलली एक चर्चा सुरू असते. काय? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार. पॅरलली चर्चा सुरू होते. एकनाथ शिंदे भाजपात विलीन होणार. बघा,
चला आत्तापर्यंत मी गेम बघितले, गेमाडपंथी बघितले, पण असला खतरनाक कट मी कधी बघितला नाही. काय, एकनाथ शिंदेंचा पक्ष भाजपात विलीन होणार, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार, ही चर्चा सुरू झाली. मग काय, एकनाथ शिंदेना गुदगुले झाले असतीलच की आपण होणार म्हटल्यावर, पण ते भाजपात विलीन होणार हे सांगून अनेकांच्या इंडिकेटर लावायचं काम केलं. ज्यांना भाजपात जायचं नाही अशा लोकांना, किंवा भाजपात गेल्यावर आपलं काय होईल असा प्रश्न अनेकांना पडतो, त्यांची इंडिकेटर लावायला सुरुवात केली. राजकारणात अशीच बीजे पेरायची असतात, तर तीच पेरायला सुरुवात केली पवारांनी, की एकनाथ शिंदेचं आता भाजपात विलीन व्हायलेत, मुख्यमंत्रीपद मिळणार म्हणून, मग बाकीचे कुठे जातील? मग एकनाथ शिंदे भाजपात विलीन झाल्यावर सुनेत्रा पवारांच्या पक्षाची आवश्यकता भाजपला असणार आहे का? मग ते यांना दूर सगळे खयाली पुलाव मस्त तिच्या आल्या एकापेक्षा एक खतरनाक डाव टाकत राहायचे. मग सुनेत्रा पवार बाजूला सरकतील, देवेंद्र फडणवीसांचं काय, ते निघून चाललेत. ही चर्चा सेट होते न होते तोच कटसम्राटाचं पक्क पिद्दू एकनाथ खडसे अचानक पुढे येतात आणि काय बोलतात, नाही हो, शिंदे मुख्यमंत्री नाही होणार, भाजपचाच एखादा मुख्यमंत्री होईल आणि ती गिरीश महाजन होण्याची शक्यता आहे. ज्या गिरीश महाजनचं नाव घेतल्याबरोबर खडसेंचं तोंड हिरवगार होतं, वाकडं तिकडं होतं, ते खडसे गिरीश महाजन मुख्यमंत्री होणार अशी चर्चा पसरवत होते. का भन्नाट आहे ना, याला गेमाडपंथी म्हणतात. नाही तर बावनकुळे होतील, पुढचं वाक्य बावनकुळे लगेच पुढे आले, 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहणार. आपसात लावून देणे, शंका निर्माण करणे, हे या गेमाडपंथी कटसम्राटांचं नेहमीचं काम आहे. प्रत्येक वेळी नवा प्यादा, नव्या सोंगट्या आणि मेरे प्यारे भांजे असं म्हणत ते शकुनी मामाने टाकल्यासारखं ते टाकणं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा झाला. हा कटसम्राटाचा कट ठाकरेंनाच्या राजला कळला होता, पण त्यालाही मेरे प्यारे भांजे म्हणून आपल्याजवळ घेऊन टाकलं. आता तोही कटसम्राट बोलतील तसंच बोलतो. कटसम्राटाच्या सारीपाटावर महाराष्ट्राच्या राजकारणाला उद्ध्वस्त करणारे नवे डाव चालू आहेत. ते डाव ओळखले आणि पुढचा वस्ताद जर चांगला असेल तर ठीक होईल, नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा करण्याचं काम कटसम्राट नक्कीच करतील. नमस्कार.